हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 26. अतद्वादी व कुरुते न भवेदपि बालिशः जीवनमुक्त सुखी श्रीमान संसरन नपि शोभते. भावार्थ, जीवनमुक्त सर्वसामान्यांप्रमाणेच व्यवहार करतो, जो बोलतो एक आणि करतो काही निराळेच, तरीही तो बालिश असत नाही. सुखी श्रीमान संसारात असूनही मोठा शोभून दिसतो. जीवनमुक्त. जीवनमुक्त हा शब्द समजावून घेण्यासारखा आहे. आपण आपल्या इंद्रियांना काही सांगतो आणि त्याप्रमाणे ती कार्य करतात. ती वर्तन करू शकत नाहीत. ती आपल्याकडे काही मागणी करतात. ती मागणी आपल्याला पुरवायची असली तर आपण त्याप्रमाणे त्यांना काम करायला प्रोत्साहित करतो. त्यांची मागणी आपल्याला मान्य नसेल तर आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. तसे केल्यावर इंद्रिये शांत होतात किंवा निदान गप्प तरी होतात. उदाहरणार्थ, भूक लागल्यावर पोटाने अन्नाची मागणी केल्यावर एकतर आपण हातापायांना आज्ञा देऊन अन्न शिजवून किंवा शिजवलेले अन्न गरम करून खायला सांगू, किंवा दुसरे म्हणजे पोटाच्या या मागणीकडे दुर्लक्ष करू. सांगायचा मुद्दा असा आहे की आपली इंद्रिये आपल्या नियंत्रणाखाली असतात. परंतु याला एक अपवाद आहे, आणि तो म्हणजे आपल्या मनाचा. थोडा परखडपणे विचार करावा की मनाने काही मागणी केल्यावर आपण आपल्या मर्जीने वागतो की मनाच्या मर्जीने वागतो. आपण मनापुढे मान तुकवतो की ताठ मान ठेवून मनाची मागणी आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे पूर्ण करतो, किंवा आपल्याला वाटल्यास त्याची मागणी दुर्लक्षित करतो. मनाला आपण इतर इंद्रियांप्रमाणेच वागणूक देतो की आपण मनापुढे शरण जातो. जीवनमुक्त याचा अर्थ येथेच उपयोगी असतो. जो आपल्या मनावरील इतर इंद्रियांप्रमाणेच नियंत्रण ठेवतो, जो मनापुढे शरण न जाता त्याच्या मागणीवर साधक बाधक विचार करून स्वतः निर्णय घेतो, तो जीवनमुक्त असतो. जीवनमुक्त आणि सर्वसामान्य जन यांच्या वर्तनात फार अंतर आहे. अष्टावक्र मुनी सांगतात की सर्वसामान्य जन जे सांगतात ते असत्य असते आणि ते प्रत्यक्ष आचरण करतात तेच सत्य असते. जीवनमुक्त जे सांगतो ते सत्य असते आणि तो जे वर्तन करतो ते असत्य असते. अर्थातच हे सर्व भौतिक दृष्टिकोनातून अर्थ असतात. असे असूनही सर्वसामान्य जनांपेक्षा जीवनमुक्त संसारात चांगला शोभून दिसतो. त्याला फार मान सन्मान असतो. तोच मुक्त असतो. सर्वसामान्य जनांच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता ते प्रत्यक्ष आचरण काय करतात ते पाहावे. तसे जीवनमुक्त काय बोलतात त्याचा सखोल विचार करावा, त्यांच्या कृतीवर जाऊ नये. सर्वसामान्य संसारी जन दारू न पिण्याची शपथ घेईल आणि ती शपथ मोडून खुशाल दारू पिईल. सत्यवचनाचा तो पुरस्कार करील आणि वेळ आली असता स्वतःच्या स्वार्थाकरिता खुशाल खोटे बोलेल. स्वतःच्याच उक्तीविरुद्ध त्याची कृती असते. यामुळे सर्वसामान्य संसारीची बदनामी होते. जीवनमुक्त सांगेल की संसारात काही अर्थ नाही आणि तो त्या संसारातच राहील. तोही सत्यवचनाचा पुरस्कार करील आणि प्रसंगी खोटे बोलेल. त्याचेही वर्तन त्याच्या उक्तीविरुद्ध असते, परंतु तरीही ते शोभून दिसते. याला तितकेच कारण आहे. सर्वसामान्य जन उक्तीप्रमाणे कृती करत नाही, कारण त्याला तसे करून स्वतःचा स्वार्थ साधायचा असतो. असे करून त्याला देहादी इंद्रियांचे भोग पुरवायचे असतात. परंतु जीवनमुक्त जेव्हा उक्तीप्रमाणे कृती करत नाही तेव्हा त्याला स्वतःचा स्वार्थ साधायचा नसतो. त्याला त्याच्या देहादी इंद्रियांचे चोचले पुरवायचे नसतात. तर तो हे सर्व लोककल्याणाकरिता, विश्वकल्याणाकरिता करत असतो. हाच मोठा फरक आहे. भगवंत श्री भौतिकदृष्ट्या अनेक वेळा असत्य बोलले, परंतु त्यात त्यांना विश्वाचे कल्याण करायचे होते, धर्माचे रक्षण करायचे होते. यास्तव जीवनमुक्त जरी उक्तीप्रमाणे कृती करत नसला
तरीही त्यातील त्याचा हेतू लक्षात घेऊन समाज त्याचा आदर करतो, त्याचा मान सन्मान करतो. हरिओम.